पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर चाकू हल्ला करून जखमी केले। ही घटना सांगली ते माधवनगरकडे रोडवरील सदाशिव पेट्रोल पंपाशेजारी 18 जून रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी सौरभ सुरेश कदम वर्ष 27 राहणार अहिल्यानगर उत्सव हॉलच्या पाठीमागे यशवंतनगर सांगली आणि यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार विजयकुमार युवराज ओलेकर राहणार माधवनगर तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेची अधिक माहिती अशी, फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र गणेश गंभीरे हे दोघे सांगली ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील सदाशिव पेट्रोल पंप शेजारी माऊली सप्लायर्स दुकानासमोर बोलत थांबले असता संशयित विजयकुमार ओलेकर हा तेथे मोटरसायकलवरून आला। त्याने पूर्वी फिर्यादीचा मित्र गणेश याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गणेश याच्याकडे बघून शिवीगाळ करत फिर्यादी आणि गणेश यांच्याजवळ गेला। त्यावेळी फिर्यादीने विजयकुमार यास काय झाले असे विचारत असता तू मला कोण विचारणार असे बोलून संशयित आरोपी विजयकुमार ओलेकर यांनी त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या तळव्यावर वार करून तेथून पळून गेला। त्याची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पाठलाग करून चौकशी कामी काही जणांना ताब्यात घेतले। यातील संशयित आरोपी विजयकुमार ओलेकर याच्यावर फिर्यादी सौरभ कदम यांच्या फिर्यादीवरून 6:15 वाजता गुन्हा दाखल करून आरोपी विजयकुमार ओलेकर यास नोटीस दिली आहे।